गुड आफ्टरनून. ITI सांगोला मोगन गाडगे. तर आज या ठिकाणी आपल्याला या स्कॉट 355 ट्रॅक्टरमध्ये जे इंजिन खोललेलं आहे, इंजिनचा वरचा जो सिलेंडर हेडचा भाग खोललेला आहे, त्याचा खालचा भाग आपल्याला कसा दिसतो, त्याचा पृष्ठभाग, त्याची नावं आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हा जो पृष्ठभाग आहे हा सुद्धा एकदम प्लेन असावा लागतो. हे या ठिकाणी गोल जे दिसतं कम्प्लिटली असा गोल भाग आहे, त्याला म्हटलं जातं बोअर. जो सिलेंडरचा व्यास जो असतो त्याला काय म्हणतो आपण, बोअर म्हणतो. तर या ठिकाणी बोअर किती आहेत बघा, 1 2 आणि 3 असं का, कारण या ट्रॅक्टरमध्ये 3 सिलेंडर इंजिन फिटिंग आहे. म्हणजे या ब्लॉकमध्ये लायनर किती आहेत, 1 2 आणि 3. पिस्टन किती असणार आहेत, 3. 1 2 3. आता रिंगा वगैरे काय आपल्याला दिसत नाही. हा जो पृष्ठभाग आहे इथं, हा जो गंजलेला भाग दिसतो इथं आहे, इथं आहे, इथं आहे, याला काय म्हटलं जातं, वॉटर जॅकेट म्हटलं जातं. म्हणजे ह्या वॉटर जॅकेटमधनं काय होत असतं, पाणी सर्क्युलेट असतं. या लायनरच्या भोवताली काय होत असतं, पाणी प्रेशरनं सर्क्युलेट होत असतं. म्हणजे याच्या भोवताली पण होणार आहे, 2 नंबरच्या याच्या भोवताली पण होणार आहे आणि 3 नंबरच्या पण भोवताली होणार आहे. कारण या लायनरला उष्णता मिळत असते. म्हणजेच पिस्टन हेडवरती कंबशन चेंबर जो बनवलेला आहे, इथं स्फोट झाल्यानंतर याची उष्णता काय होत असते, पिस्टन रिंगा टू लायनर अशी ती उष्णता जात असते. आणि लायनरमधून ती उष्णता पाण्यामध्ये जाते आणि पाण्यामध्ये परत काय केलं जातं, त्या पाण्याला थंड केलं जातं आणि परत पाणी ते थंड झालेलं परत काय होत असतं, वॉटर सर्क्युलेट होत असतं. म्हणजे लायनरच्या भोवताली येत असतात. आणि या लायनरमध्ये आतमध्ये पिस्टन, तो पिस्टन काय होत असतो, वर खाली होत असतो. काही इंजिनमध्ये काय केलं असतं, लायनर असतात, काही इंजिनमध्ये स्लीव असतात. स्लीव हे जाडीला कमी असतात, लायनर हे जाडीला जास्त असतात. तर या ठिकाणी जाड भाग दिसतो, म्हणजे या ठिकाणी काय आहे, लायनर आहे. तर इथला जर भाग लहान असेल, जाडीला कमी असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, स्लीव म्हटलं जातं. बोर आहे ॲक्च्युली, परंतु तो असतो स्लीव. तर फोर्ड ट्रॅक्टरमध्ये किंवा टाटा ट्रकमध्ये स्लीव दिलेले असतात. लेलँडमध्ये, या ट्रॅक्टरमध्ये हे काय केलं, या ठिकाणी ब्लॉकमध्ये लायनर बसवलेले आहेत. आणि हे लायनर आपल्याला काय करावं लागतं, जर काढायचं म्हटलं तर आपण काय करू शकतो, काढू शकतो. कूलरद्वारे काय करायचं असतं, त्याला काढता येतं. पण पिस्टन वगैरे खोलल्यानंतर IS डायरेक्ट काढायचं नसतं. म्हणजे खालचे ऑइल संप वगैरे खोलावा लागतो. कनेक्टिंग रॉडची खालची या बाजूची जी नट आहेत किंवा बोल्ट आहेत ती खोलावी लागतात, कॅप काढावी लागते आणि तो पिस्टन वर बाहेर काढावा लागतो आणि नंतर लायनर आपल्याला काढता येतं. डायरेक्टली पिस्टन लायनर एकदम काढायच्या भानगडी पडायचं नसतं. त्यानंतर इथं ऑइल होल आहे बघा, छोटंसं, त्याला काय म्हटलं जातं, ऑइल होल. तर हे ऑइल होल कशासाठी, की ऑइल पंप असतो खाली, ऑइल संपमध्ये असतो. ऑइल संपमध्ये ऑइल असतं, ते ऑइल उचललं जातं प्रेशरनं, फिल्ट्रेशन करून ते ऑइल काय केलं जातं, मेन गॅलरीमधून काही ऑइल हे हेडकडं पाठवलं जातं. म्हणजे या ठिकाणी हे जे होल आहे ह्याला काय म्हटलं जातं, इंटरनल होल किंवा ऑइल इंटरनल पॅसेज. या छिद्रामधून प्रेशरनं ऑइल काय होतं, सिलेंडर हेडमध्ये जातं. सिलेंडर हेडमध्ये वरच्या बाजूला असलेलं जे रॉकर असेंब्ली आहे, त्या रॉकर असेंब्लीमध्ये काय होतं, प्रेशरनं ऑइल जातं वाल्व गाईड वालला, रॉकर शाफ्ट रॉकरला, त्यानंतर वॉलच्या टिपला वंगण करून ते ऑइल साईडने काय होतं, पुशरॉडद्वारे परत शाफ्ट कॅम लोबला लिफ्टरला ऑइल करून ते ऑइल परत ऑइल संपमध्ये पडतं. हे असं सर्क्युलेट कंटिन्यू इंजिन चालू केल्यानंतर ऑइलचा प्रवाह चालू असतो. आता या ठिकाणी या ब्लॉकमध्ये वरच्या बाजूला इथं दिले बघा, इथे पाईपसारखे दिले, इथे दिलेलं आहे. याला म्हटलं जातं स्पॅकर किंवा डावेल. काय म्हटलं जातं, स्पॅकर किंवा डावेल. तर हे कशासाठी दिले आहे, की आपण जेव्हा हेडवरून बसवतो ते व्यवस्थित त्याच पोझिशनला बसावं याकरता या असे स्पॅकर दिलेले असतात किंवा डॉवेल दिला असतं. इथं स्पॅकर आहे, पोकळ जर असेल तर याला म्हटलं जातं स्पॅकर, आणि जर खट्ट असेल इथं खुंटीसारखं तर त्याला काय म्हटलं जातं, डॉवेल. म्हणजे पिन असते बघा, पिनसारखं असेल तर त्याला काय म्हटलं जातं, डॉवेल. आता या ठिकाणी पोकळ आहे तर याला काय म्हणायचं, स्पॅकर. आणि हे कशासाठी दिलं असतं, की समजा तुम्ही हेडवरून बसवला, वाकडे तिकडं असं जाऊ नये याकरता योग्य पोझिशनमध्ये बसण्याकरता इथे एक दिलेला आहे, इथे एक हा स्पॅकर दिलेला आहे. म्हणजे ही बाजू निमी आत ब्लॉकमध्ये बसली आहे, निमी
हेडमध्ये बसते. म्हणजे योग्यरित्या काय होतं त्या ब्लॉकवरती हेड बसतं. तर बसवत असताना इथं आपण काय वापरतो, गॅस्केट वापरतो. तर ते गॅस्केट नवीनच वापरायचं असतं, जुनं गॅस्केट वापरायचं नसतं. आता या ठिकाणी हा जो सरफेस पृष्ठभाग जो आहे हा सुद्धा काय होत असतो, वारपेज होत असतो. म्हणजे जसं आपण सिलेंडर हेडचं बघितलं, सिलेंडर हेडसुद्धा काय होतं, वारपेज होतं. म्हणजे वेडवाकडं होतं, वाकडं तिकडं. आता समजा तुम्हाला ताप आला तर तुम्ही काय करता, मुरगळून पडता. तशा पद्धतीने हे सुद्धा काय होतं, एक प्रकारे मुरगळून पडतं. म्हणजे वाकडं तिकडं झालं तर तिथून काय होत असतं, गॅस लीक होतं. मग ते चालतं का, चालत नाही. तर तुम्हाला काय करावं लागतं, खोलल्यानंतर हा पृष्ठभाग काय करावा लागतो, ग्राइंडिंग करावा लागतो. आणि नंतर ग्राइंडिंग केल्यानंतर सुद्धा चेकिंग करायची असते. तर हा सरफेस चेक करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, स्ट्रेट एज जाड अशी काय करावं लागते, पट्टी घ्यावी लागते. आणि त्याच्यामध्ये हे असं तिरपं ठेवून जाड, जसं ट्रायस्क्वेअरचा खालचा जो स्टॉकचा भाग असतो तशा प्रकारे काय असतो, तो स्ट्रेट एज असतो, ठेवायचं असं. आणि फिलर गेज घालायचा प्रत्येक ठिकाणी 1 2 3. हे असं काय करायचं, असं एकदा चेक करायचं, असं एकदा चेक करायचं आणि परत असं चेक करायचं. म्हणजे गुणिले चिन्हामध्ये असं एकदा, असं एकदा आणि परत सरळ. फिलर गेज काय करायचं, इथनं असा घालायचा आणि चेकिंग करायची. प्रत्येक ठिकाणी तेवढाच गॅप आहे किंवा नाही याची तपासणी करायची. यालाच काय म्हटलं जातं, वारपेज चेकिंग. मग सिलेंडर हेडमधली वारपेज चेकिंग सारखीच आणि या ब्लॉकमध्ये वारपेज चेकिंग सारखीच. तर वारपेज चेक करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, स्ट्रेट एज आणि फिलर गेजचा उपयोग करावा लागतो. आता त्यानंतर